Hello everyone. In last lecture, we discussed about the numerical related to magnetic flux and Faraday's and Lenz law. In this lecture, we discuss about the applications of Lenz law. So there are three applications. First application, the motion of magnet, and then whenever we can do their motion of magnet, what is the effect on coil? So that is the first application. Then the second application of Lenz law, that is conversion of energy. Conversion of energy using Lenz law, that is second application. And third application, the Lenz and Faraday's law. ओके, थर्ड जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, लेन्झ अँड फॅराडे लॉ. तो पार्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे बाळांनो, पण थोडासा त्यामध्ये मॉडिफिकेशन करून आज आपण तो ऍप्लिकेशन्स मध्ये बघणार आहोत. सो पहिला ऍप्लिकेशन आहे बाळांनो, इथं आपण डायरेक्टली ऍप्लिकेशन स्टार्ट करूया. द मोशन ऑफ मॅग्नेट. फर्स्ट ऍप्लिकेशन, द मोशन ऑफ मॅग्नेट. मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स लूप. ऍक्च्युली इथं फक्त टुवर्ड्स लूप लिहिलंय तुमच्या पॉइंट मध्ये, पण इथं आपण दोन्ही अवे आणि टुवर्ड्स, किंवा आपण फक्त इथं म्हणूया टू द लूप. बुक मध्ये लिहिताना टुवर्ड्स लूप लिहिलंय, पण आपण इथं टू द लूप म्हणूया. म्हणजे इथं आपल्याला दोन्ही मोशन्स कन्सिडर करायचे आहेत. एक तर म्हणजे ती अवे फ्रॉम दिस लूप अँड दी नियरर टू दॅट लूप. लूप म्हणजेच काय, तर कॉईल आहे, हे लक्षात घ्या. इथं लूप म्हणजेच काय आहे बाळांनो, तर कॉईल आहे, हे लक्षात घ्या. लूप मीन्स व्हॉट, अ कॉईल. सो हा पार्ट मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केला होता लेन्झ लॉच्या वेळी. तोच हा पार्ट आहे. ज्यावेळी मॅग्नेट त्या लूपच्या जवळ येतं त्यावेळी त्याच्यावर कुठला पोल क्रिएट होतो म्हणून मी सांगितलं. ते फक्त आता मी इथं तुम्हाला 3D मध्ये दाखवणार आहे. ओके, हाऊ इट लुक्स. सो लुक एट हियर. वी कॅन कन्सिडर हियर फर्स्ट दिस इज वाय ऍक्सिस. आपण 3 ऍक्सिस ड्रॉ करूया 3D इमॅजिनेशन साठी. थोडंसं आपल्याला इमॅजिनेशन करायचं आहे की ऍक्च्युली काय होत असेल ज्यावेळी मॅग्नेट त्या लूपच्या जवळ येतं, म्हणजे त्या कॉइलच्या जवळ येतं, त्यावेळी ऍक्च्युली काय होत असेल बघा. सो दिस इज फॉर एक्झाम्पल वाय ऍक्सिस. ही एक्स ऍक्सिस आहे, ओके, आणि इकडं ही झेड ऍक्सिस आहे. बघा 3 ऍक्सिस ड्रॉ केलेत मी, वाय, एक्स अँड झेड. These all axes are perpendicular with each other. हे सगळे ऍक्सिस एकमेकाशी काय बाळांनो, परपेंडिक्युलर आहेत, हे लक्षात घ्या. These all axes are perpendicular with each other. आता यामध्ये जी झेड ऍक्सिस आहे ह्याच्यावर मी कॉईल ड्रॉ करतोय. बघा नीट, या झेड ऍक्सिस वर मी आता कॉईल ड्रॉ करतोय. सो दिस इज कॉईल और वी कॅन से लूप. ओके, आणि त्या एक्स ऍक्सिस वर, ओके, हा कॉइलचा पार्ट आहे बाळांनो, दिस इज कॉइल. ओके, आणि आता ह्या कॉइल मध्ये इथं आपण एक्स ऍक्सिस वर काय करतोय, तर मॅग्नेट घेतोय. सो देयर इज अ मॅग्नेट. लुक एट हियर. हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. सो मी सांगितलं होतं ज्यावेळी मोशन टुवर्ड्स दी कॉईल असेल, दिस इज कॉईल और वी कॅन से लूप. ही कॉईल आहे किंवा आपण ह्याला लूप म्हणूया. सो ऍज पर फॅराडे, फॅराडेने काय सांगितलं होतं, सो व्हेनेवर देयर इज अ मोशन ऑफ द मॅग्नेट और वी कॅन से मॅग्नेटिक फ्लक्स. सो व्हेनेवर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन अदर सर्किट देयर इज अ इंड्यूस ईएमएफ. ज्यावेळी मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते आणि ज्यावेळी ही मॅग्नेट, हा जो मॅग्नेट आहे तो आपण त्या कॉईलच्या जवळ नेतो, त्यावेळी या कॉइलच्या सर्किटमध्ये बाळांनो काय होतं, इंड्यूस ईएमएफ काय होतो, क्रिएट होतो. ओके, सो आता असं लक्षात घ्या की ही जी कॉइल आहे, ओके, तर ही कॉइल नीट लक्ष द्या. हा कॉइलचा सेंटर आहे इथं. ओके, हा कॉइलचा सेंटर आहे. ज्यावेळी हा नॉर्थ पोल आपण, हा जो बार मॅग्नेट आहे, दिस इज बार मॅग्नेट. व्हेनेवर दिस बार मॅग्नेट इज मुव्हिंग टुवर्ड्स दिस कॉइल, देन व्हॉट हॅपन, इट विल बी स्टार्ट टू इंड्युसिंग ईएमएफ. आणि मी सांगितलं होतं की त्याच्या फ्रंट पोर्शनवर कुठला पोल क्रिएट होतो बाळांनो, तर नॉर्थ पोल. ज्यावेळी बार मॅग्नेटची मुवमेंट काय असते, टुवर्ड्स दिस कॉइल असते, त्यावेळी त्या कॉइलवर विच पोल इज क्रिएटेड, द नॉर्थ पोल इज क्रिएटेड.
इथं कुठला पोल क्रिएट होतो, नॉर्थ पोल क्रिएट होतो. सो व्हेनेवर दिस बार मॅग्नेट इज क्लोजर टू दिस कॉइल, then what happen, this coil front portion consists the north pole. ओके, कॉइलचा जो फ्रंट पोर्शन आहे बाळांनो तो काय कन्सिस्ट करतो, नॉर्थ पोल कन्सिस्ट करतो. आणि नॉर्थ पोल काय होतं इथं, रिपल्शन होतं. And what is the current direction, what is the induced EMF direction here, look here. इथं जी induced EMF ची डायरेक्शन आहे ती काय असणार आहे, it is anti clockwise. Okay, this is anti clockwise. So direction of induced current is anti-clockwise. Direction of induced current is anti-clockwise at that time. नीट लक्ष द्या. डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट काय असणार आहे बाळांनो, तर अँटी क्लॉकवाईज असेल. ज्यावेळी बार मॅग्नेट काय असेल, क्लोजर टू दिस काय असेल, कॉइल असेल. ओके, सो बार मॅग्नेट ज्यावेळी आपण पुश करणार आहोत टुवर्ड्स दिस कॉइल, whenever the bar magnet push towards this coil, EMF will be induced in this coil, and this EMF is in anti-clockwise direction. जो काही EMF असणार आहे बाळांनो तो कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल, अँटी-क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असेल. आणि कॉइलचा जो फ्रंट पोर्शन आहे त्याच्यावर कुठला पोल क्रिएट होईल, नॉर्थ पोल. And because of this north and north pole, they are repelled to each other. So what is the Lenz law statement? आपण लेन्झ लॉचं स्टेटमेंट बघितलं होतं की डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इज अपोजिट टू प्रोड्यूस इट. ओके, जो काही इंड्यूस करंट आहे कुणामुळे प्रोड्यूस झालाय, त्या बार मॅग्नेटमुळे प्रोड्यूस झालाय. सो ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय असते, त्याची डायरेक्शन असते. म्हणजेच काय करतोय इथं बघा, हा जो कॉइल आहे याच्यामध्ये जे नॉर्थ पोल क्रिएट झालाय आणि हा बार मॅग्नेटचा नॉर्थ पोल, हे दोघं एकमेकाला काय करतायत, रिपल करतायत. हे लक्षात ठेवा बाळांनो. आता तुम्ही म्हणाल सर हा बार मॅग्नेट चेंज केला, मी जर इथं साऊथ पोल घेतलं, नॉर्थ पोलच्या ऐवजी मी साऊथ पोल घेतलं आणि मी बार मॅग्नेट मूव्ह केला कॉइल कडे, तर काय होईल, ऑब्विसली देयर इज अ क्रिएशन ऑफ साऊथ पोल. हे लक्षात घ्या, तिथं काय क्रिएट होईल बाळांनो, साऊथ पोल क्रिएट होईल. ओके, सो नॉर्थ पोल साठी जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर ती साऊथ पोल साठी काय असेल, त्यावेळी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल. हे पण बाळांनो नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. जर तुम्ही बार मॅग्नेट चेंज केला, इथं साऊथ पोल घेतलं, एक्झॅक्टली स्नेहल, इथं जर साऊथ पोल घेतलं आणि हा साऊथ पोल क्लोजर टू दिस कॉइल असेल, दिस साऊथ पोल इज क्लोजर टू, जर तुम्ही कॉइल घेतला म्हणजे इट इज टुवर्ड्स, पुश टुवर्ड्स दी कॉइल, पुश केला तुम्ही कॉइल कडे, तर काय होईल, त्या कॉइलवर सुद्धा साऊथ पोल क्रिएट होईल फ्रंट पोर्शनवर. ओके, आणि त्यावेळी जी डायरेक्शन असेल करंटची किंवा इंड्यूस ईएमएफ ची ती क्लॉकवाईज असेल. हे लक्षात घ्या. So whenever we can take their north pole, at that time the direction is anti-clockwise. पण ज्यावेळी आपण साऊथ पोल असेल, एक्झॅक्टली दे आर रिपेल टू इच अदर पायल. ओके, दे आर रिपेल टू इच अदर. साऊथ पोल रिपेल करतील, फक्त डायरेक्शन काय होईल, क्लॉकवाईज होईल. लक्षात येतंय मी काय सांगतोय. जर ह्या बार मॅग्नेटवर तुम्ही फ्रंटचा जो पोल आहे तो साऊथ पोल घेतला, आता मी इथं व्हिज्युअलाइज करताना नॉर्थ पोल घेतलाय आणि म्हणून इथं नॉर्थ पोल क्रिएट झाला. ज्यावेळी मी बार मॅग्नेट पुश करणार आहे कॉइल कडे, ओके, पण जर मी इथं साऊथ पोल घेतला, ओके, फ्रंट साइडला बार मॅग्नेटच्या, तर ज्यावेळी मी साऊथ पोल याच्याकडे पुश करेन तर ह्या कॉइलवर पण साऊथ पोल क्रिएट होईल. हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळी साऊथ पोल क्रिएट होईल त्यावेळी जी अँटी क्लॉकवाईज करंट डायरेक्शन घेतली आहे ती चेंज होईल आणि ती काय होईल, क्लॉकवाईज होईल. हे लक्षात घ्या बाळांनो. दिस डायरेक्शन बिकम्स अ क्लॉकवाईज अँड ऑब्वियसली दे आर रिपेल विथ इच अदर. कारण इथं पण साऊथ पोल आहे आणि इथं पण साऊथ पोल असणार आहे, त्यामुळे ते दोघं साऊथ पोल दोघं एकमेकाला काय करतील, रिपेल करतील. ते दोघं एकमेकाच्या जवळ येणार नाहीत. सेकंड कंडिशन नाव. सेकंड कंडिशन काय आहे, व्हेन वी कॅन पुल दिस बार मॅग्नेट अवे फ्रॉम दी कॉइल. आता हे बार मॅग्नेट आपल्याला पुल करायचं आहे, म्हणजे खेचायचं आहे इथून. हे बार मॅग्नेट जर मी पुल केलं, ओके, ऑर वी कॅन से अवे फ्रॉम दी कॉइल. ओके, लुक इट हियर, मी मोशन चेंज केली आता बार मॅग्नेट. आता बार मॅग्नेट मी मूव्ह करतोय, त्यावेळी बाळांनो इथं काय क्रिएट होतं, नॉर्थ पोलच्या ऐवजी इथं काय क्रिएट होतं, कॉइलच्या फ्रंट पोर्शनवर साऊथ पोल. ओके, हियर लुक इट हियर, इन दिस कॉइल देयर इज अ जनरेशन ऑफ व्हॉट, दिस साऊथ पोल. ह्याच्यावर काय जनरेट होतो, साऊथ पोल जनरेट होतो. आणि त्यावेळी बाळांनो जी करंटची डायरेक्शन असते ती क्लॉकवाईज असते. ऍट दॅट टाइम दी करंट डायरेक्शन इज क्लॉकवाईज. हे लक्षात घ्या बाळांनो. ज्यावेळी आपण हा पुल अवे करणार आहोत,
ओके, फ्रॉम दिस कॉइल बार मॅग्नेट जेव्हा आपण पुल अवे करणार आहोत फ्रॉम दिस कॉइल, देन द करंट डायरेक्शन ऑफ दिस कॉइल और इंड्यूस करंट डायरेक्शन ऑफ दिस कॉइल इज क्लॉकवाइज. ओके, आणि त्या कॉइलवर कुठला पोल क्रिएट होईल? फ्रंट साइडला म्हणतोय मी, फ्रंट साइडला कुठला पोल क्रिएट होईल? साऊथ पोल. ओके, आणि ज्यावेळी आपण हा पुल करणार आहे म्हणजे तो त्याला लांब जाऊ देणार नाही. आता साऊथ पोल क्रिएट झालाय आणि इथं नॉर्थ पोल क्रिएट झालाय, म्हणजेच काय बाळानो, तिथं अट्रॅक्शन होईल. एक्झॅक्टली तन्मय, देयर इज अ अट्रॅक्शन. ओके, तिथं काय होणार आहे बाळानो? अट्रॅक्शन होणार आहे. सो इन बिटवीन दिस कॉइल अँड इन बिटवीन दिस बार मॅग्नेट देयर इज अ अट्रॅक्शन. दोघं एकमेकाला काय करतील? अट्रॅक्ट करतील. एक्झॅक्टली साहेब. ओके, दोघं एकमेकाला काय करतील? अट्रॅक्ट करतील. आणि त्यावेळी करंटची डायरेक्शन काय असेल बाळानो? तर क्लॉकवाईज असेल. हे लक्षात घ्या. आता मला सांगा, जर मी बार मॅग्नेट चेंज केला, इथं साऊथ पोल असेल, इथं बॅक साइडला, आता मी इकडे पुल करतोय म्हणजे ही बॅक साइड झाली बार मॅग्नेटची. हे मी पुल करायला लागलोय म्हणजे ही काय झाली? बार मॅग्नेटची बॅक साइड झाली. सो बॅक साइडला जर साऊथ पोल असेल तर इथं कुठला पोल क्रिएट होईल? कॉइलवर कुठला पोल क्रिएट होईल? नॉर्थ. व्हेरी गुड, नॉर्थ पोल क्रिएट होईल. आणि व्हॉट इज द करंट डायरेक्शन? व्हॉट इज द करंट डायरेक्शन? करंट डायरेक्शन काय असेल त्यावेळी? व्हॉट इज द करंट डायरेक्शन? टेल मी फास्ट. अँटी क्लॉकवाईज. ओके, व्हेरी गुड तन्वी, अँटी क्लॉकवाईज. लक्षात ठेवा, करंट डायरेक्शन क्लॉकवाईज नसणार आहे बाळानो. इथं नॉर्थ पोल क्रिएट होणार ना, मग करंट डायरेक्शन काय होणार आहे? अँटी क्लॉकवाईज होणार आहे. एक्झॅक्टली साहेब. ओके, सो दिस करंट डायरेक्शन बिकम्स अँटी क्लॉकवाईज. सो एक गोष्ट लक्षात ठेवा बाळानो, ज्यावेळी ह्या कॉइलवर नॉर्थ पोल असेल त्यावेळी करंट डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज असेल. व्हेरी गुड प्रथम. ओके, आणि ज्यावेळी ह्याच्यावर साऊथ पोल असेल त्यावेळी करंट डायरेक्शन काय असेल? क्लॉकवाईज असेल. हे विसरायचं नाही. ओके, सो ह्या टाइप मध्ये क्वेश्चन्स बाळानो जेई आणि नीटला विचारले जातात. ओके, सो त्यामुळे या डायरेक्शन, ज्या लेन्स लॉच्या डायरेक्शन्स आहेत त्या बाळानो नीट समजावून घ्या. ज्या लेन्स लॉच्या बाळानो डायरेक्शन्स आहेत बाळानो त्या नीट समजावून घ्या, एवढ्यासाठी मी सांगतोय. ओके, मी तुम्हाला ह्याचे पोल चेंज करून पण डायरेक्शन सांगितल्या. जर आपण पोल चेंज केले तर इथं काय होईल? ओके, सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स नीट लेवल आणि जेई लेवलला विचारतात. ओके, सो त्यामुळं हे लक्षात ठेवा. ज्यावेळी लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला? ज्यावेळी साऊथ पोल क्रिएट होईल क्लॉकवाईज डायरेक्शन कॉइलवर, आणि ज्यावेळी नॉर्थ पोल क्रिएट होईल त्यावेळी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सोपं आहे की नाही लक्षात ठेवायला? साऊथ पोल ज्यावेळी कॉइलवर क्रिएट होईल त्यावेळी क्लॉकवाईज, आणि नॉर्थ पोल ज्यावेळी क्रिएट होईल त्यावेळी अँटी क्लॉकवाईज. आता ते पुन्हा त्या बार मॅग्नेटच्या मोशनवर डिपेंड आहे, आणि त्या बार मॅग्नेटच्या काय कशावर डिपेंड आहे? ती पोझिशन ऑफ दी नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. त्याच्या नॉर्थ पोलची पोझिशन कुठं आहे, साऊथ पोलची पोझिशन कुठं आहे, ह्याच्यावर सुद्धा हे डिपेंड आहे की त्या कॉइलवर साऊथ पोल कधी क्रिएट होईल. साऊथ पोल जर इथं नॉर्थ पोल असेल तर ज्यावेळी आपण पुल अवे करणार त्यावेळी साऊथ पोल क्रिएट होईल, आणि ज्यावेळी पुश टुवर्ड्स करणार त्यावेळी नॉर्थ पोल क्रिएट होईल. नॉर्थ नॉर्थ. सो ज्यावेळी दोन्ही पोल एकत्र येतात, सिम्पली लक्षात काय ठेवायचं, ज्यावेळी कॉइल आणि बार मॅग्नेट एकत्र येतात ऍज पर लेन्स, दे आर रिपेल विथ इच अदर. रिपेल म्हणजेच काय? दोन्ही साऊथ पोल असतील किंवा दोन्ही नॉर्थ पोल असतील. So whenever these are coming towards, okay, so as per Lenz law हे दोन्ही काय असतील? एक तर साऊथ पोल असतील किंवा नॉर्थ पोल असतील, आणि बिकॉज ऑफ दॅट दे आर रिपेलिंग टू इच अदर. आणि ज्यावेळी ही कॉइल आणि मॅग्नेट दोन्ही अवे होतील एकमेकापासून त्यावेळी एकावर साऊथ पोल असेल एकावर नॉर्थ असेल, किंवा इकडे साऊथ असेल इकडे नॉर्थ असेल, आणि त्यामुळेच अनलाईक पोल झाले. अनलाईक पोल असतील तर आपल्याला माहिती आहे देयर इज अ अट्रॅक्शन. सो ते दोघं एकमेकाला काय करतील? अट्रॅक्ट करायला स्टार्ट करतील. म्हणजे जर ते लांब जात असतील तर ते एकमेकाला लांब जाऊ देत नाहीत, आणि जर ते जवळ येत असतील तर एकमेकाला ते जवळ पण येऊ देत नाहीत. सो दॅट इज द लेन्स लॉ. ओके, इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. आणि ह्याच्यावरूनच आपण काय फाइंड आउट करतो? द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ, और वी कॅन से द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? समजला हा पार्ट? याच्यात काय डाऊट आहे? येस, क्लिअर टू ऑल ऑफ यू? ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये एक जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट सांगितलंय. रिपीट करू? ओके, बरं ठीक आहे, रिपीट करतो. बघ बेटा, मी काय सांगितलं ते आपण 3D इमॅजिन केलंय. ओके, सो वाय आणि झेड ऍक्सिसच्या मध्ये कॉइल पुटअप केली, म्हणजे लूप पुटअप केलाय, आणि एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये आपण बार मॅग्नेट ठेवले.
Okay, so this whenever this bar magnet is moving towards this coil, ज्यावेळी बार मॅग्नेट का होतो बाळांनो, त्या कॉइल कडे आपण मूव्ह करतो, त्यावेळी त्या कॉइलवर कुठला पोल क्रिएट होतो? नॉर्थ पोल. कारण त्या बार मॅग्नेटचा फ्रंट पोल कुठला आहे? नॉर्थ आहे. सो जो फ्रंटचा पोल आहे तोच या कॉइलवर काय होतो? क्रिएट होतो. म्हणजे इथं काय क्रिएशन होतं? ईएमएफ ज्यावेळी इंड्यूस होतो त्यावेळी या मॅग्नेटिक फील्डमुळे इथं स्टार्टिंगला काय क्रिएट होतं? नॉर्थ पोल क्रिएट होतो. ओके, आणि नॉर्थ पोल क्रिएट झाल्यामुळं त्या कॉइलचा जो इंड्यूस ईएमएफ आहे, त्या कॉइलचा जो इंड्यूस करंट आहे, त्याची जी डायरेक्शन आहे ती काय असते? अँटी क्लॉकवाईज असते. सो व्हेनेवर द नॉर्थ पोल क्रिएटेड और जनरेटेड इन दिस कॉइल ऑन फ्रंट पोर्शन, हे पण लक्षात घ्या, फ्रंट पोर्शनवर, बॅक पोर्शनला साऊथ असेल, जर फ्रंट पोर्शनला नॉर्थ असेल तर बॅक पोर्शनला काय असेल? साऊथ असेल, हे लक्षात घ्या. तो ज्यावेळी फ्रंट पोर्शनवर नॉर्थ पोल क्रिएट होईल त्यावेळी करंटची जी डायरेक्शन आहे ती काय असणार आहे? अँटी क्लॉकवाईज. ऍट दॅट टाइम द करंट डायरेक्शन इज अँटी क्लॉकवाईज व्हेनेवर वी कॅन पुश दिस bar magnet towards this coil. Okay, at that time induced current direction of this coil is anti-clockwise. ज्यावेळी हा नॉर्थ पोल इथं असेल त्यावेळी, जर साऊथ पोल जर इथं असेल तर ते एक्झॅक्टली उलट होतं. ओके, इथं साऊथ पोल इथं नॉर्थ पोल क्रिएट होतो आणि डायरेक्शन काय असते मग त्यावेळी? क्लॉकवाईज असते. ओके, एक्झॅक्टली तन्वी. आता जर हा पुल अवे केला, पुल अवे केला तर काय होतं बघा, ज्यावेळी आपण हा पुल अवे करतो त्यावेळी काय होतं? इथं साऊथ पोल क्रिएट होतो. ओके, पुल अवे ज्यावेळी बार मॅग्नेट करतो, दुसरी मोशन, when we can move this bar magnet away from the coil, at that time this coil consists and this bar magnet back portion consists the north pole. So obviously north and south unlike poles are there, and whenever there is a unlike poles, so obviously there is a attraction between these two poles. And what is the induced EMF direction, or we can say what is the induced current direction in this coil? It is the clockwise direction. कारण याच्यावर कुठला पोल क्रिएट झालाय? साऊथ पोल क्रिएट झाला. सो ज्यावेळी त्या कॉइलच्या फ्रंट पोर्शनवर साऊथ पोल क्रिएट होतो बाळांनो, त्यावेळी जी डायरेक्शन असते ती काय असते? क्लॉकवाईज डायरेक्शन असते, हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळी त्या फ्रंट पोर्शनवर कॉइलचा नॉर्थ पोल क्रिएट होतो त्यावेळी जी डायरेक्शन असते ती काय असते? अँटी क्लॉकवाईज असते. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? डायरेक्शन्स लक्षात आल्या? ओके, ऍज पर दी लेन्स लॉ. कळालं बेटा? समजले आता सगळ्यांना? ओके, आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट जो पॉइंट आहे दॅट इज जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट. ओके, सो ऍक्च्युअली त्याच्यामध्ये फिगर दिलेली नाहीये, मी फिगर ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट इज प्रूफ ऑफ द लेन्स लॉ. काय म्हटलं मी? जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट इज प्रूफ ऑफ द लेन्स लॉ. जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट इज प्रूफ ऑफ द लेन्स लॉ. बघा, जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट का आहे तर आपल्याला एक आयर्न रॉड घ्यायचा आहे. सो दिस इज आयर्न रॉड. ओके, आणि इथं थोडासा तो मोठा करतो मी. ओके, हा पण आयर्न रॉडच आहे, दोन्ही एकमेकाशी कनेक्टेड आहेत. दिस इज ऑल्सो आयर्न रॉड. आणि हा जो आयर्न रॉड आहे त्याला मी इथं कॉइल वाउंड करतोय. बघा, आय एम गोइंग टू वाउंड हिअर कॉइल. ही कॉइल मी वाउंड करतो इथं. सो ऑब्वियसली देयर आर नंबर ऑफ टर्न्स, आणि इथं आपल्याला सप्लाय द्यायचा आहे. वी आर गोइंग टू प्रोव्हाइड हिअर सप्लाय. ओके, दॅट मीन्स बॅटरी व्होल्टेज किंवा एसी व्होल्टेज आपण इथून पास करणार आहोत, म्हणजे ऑब्वियसली आपण करंट पास करणार आहोत, करंट आय. त्यानंतर ह्या जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट वर अजून एक आपल्याला इथं रिंग घ्यायचं आहे. रिंग म्हणजेच काय? इट इज नथिंग बट व्हॉट दी अनदर कॉइल वी कॅन से. ओके, इथं मी ड्रॉ करतोय बघा. ही रिंग अशा पद्धतीने आपल्याला इथे पुटअप करायची आहे. सो ही रिंग आहे. ओके, सो दिस इज रिंग.
आणि ही रिंग सुद्धा कशाची आहे, आयर्न पासून बनवलेली आहे. ओके, सो इट्स लाईक अ रिंग, ही कंडक्टरची रिंग आहे असं म्हणूया आपण, कंडक्टर पासून बनवली. ओके, कंडक्टर रिंग. आता बघा काय होतं ऍक्च्युली. सो वेन एव्हर वी कॅन अप्लाय देअर दी एनर्जी, म्हणजेच काय, जर आपण बॅटरी कनेक्ट केली आणि या कॉईलला जर आपण अप्लाय केली, दिस इज कॉईल. ओके, सो आपण कॉईल एक्सपेरिमेंट बघितला होता फॅराडेचा, आठवतंय का बघा, कॉईल एक्सपेरिमेंट. सो दिस इज कॉईल. सो ज्यावेळी आपण सप्लाय इथं अप्लाय करतो त्यावेळी त्या कॉईल मध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. व्हॉट आय सेड, ऑब्वियसली दिस कॉईल इंड्यूस द EMF and there is a generation of what, the magnetic field. So this is suppose coil 1 and this ring is coil 2. What I said, ring is coil 2. ही रिंग म्हणजेच काय आहे बाळांनो, कॉईल 2 आहे आणि ही काय आहे, कॉईल 1 आहे, आपण असं कन्सिडर करूया. So this ring is coil 2 and this is coil number 1. आता ज्यावेळी आपण इथून बॅटरी सप्लाय कनेक्ट करणार, म्हणजे करंट पास करणार त्या कॉईल मध्ये, जे आपण वाउंड केलीये त्या आयर्न रॉडला, एक कॉईल आपण काय केलीये, वाउंड केली त्या आयर्न रॉडला, आणि एक कॉईल म्हणजेच काय, तर रिंग आहे, कंडक्टर रिंग. ओके, सो ज्यावेळी आपण ह्या कॉईल मधून सप्लाय पास करतो बाळांनो, देन व्हॉट हॅपन, लुक हियर, whenever we can pass the electrical signal through this coil, then there is a generation of EMF, and because of that EMF there is a generation of magnetic field. So obviously it creates the magnetic flux, and this magnetic flux is passes towards this coil 2, that means ring. Okay, so जी काय magnetic field आहे, जी काय जिथं जे क्रिएट होणारे मॅग्नेटिक फ्लक्स आहेत ते काय होतात, पास होतात किंवा ट्रान्सफर होतात या कॉईल 2 मध्ये. म्हणजेच काय होतं, याच्या कॉईल 2 मध्ये सुद्धा EMF इंड्यूस होतो. So because of this circuit, because of this coil 1, there is a generation of induced EMF in coil 2 also. Okay, आणि ज्यावेळी इथं induced EMF होतो, as per Lenz law, this ring is start to jumping. बघा बाळांनो, ही रिंग जी आहे ती काय करते, जम्प करायला स्टार्ट करते. जम्प करायला स्टार्ट करते म्हणजेच काय बाळांनो, तर स्टार्टिंगला ज्यावेळी इथं नॉर्थ पोल क्रिएट होईल या कॉईल 1 वर, बघा ज्यावेळी इथं नॉर्थ पोल क्रिएट होईल या कॉईल 1 वर, इथं सुद्धा ही रिंग हँग केलेली आहे. ओके, फ्रीली हँग केलेली आहे, त्यामुळे ती काय होईल, खाली खाली जाईल. म्हणजेच इट्स लाईक अ बार मॅग्नेट. आपण ते काय करणार आहोत, पुश टुवर्ड्स दी कॉईल करतोय. फॉर एक्झाम्पल बार मॅग्नेट प्रमाणे ती काय करतोय, पुश टुवर्ड्स दी कॉईल करतोय, म्हणजे ती रिंग खाली जाईल. ओके, आणि खाली ज्यावेळी जाईल ती रिंग, त्यावेळी त्याच्यावर नॉर्थ पोल क्रिएट होईल. त्या कॉईलचा, ह्या रिंगचा जो फ्रंट पोर्शन आहे कॉईल 2 चा, त्याच्यावर काय क्रिएट होईल, नॉर्थ पोल. आणि इथं पण त्यावेळी काय असेल, कॉईल 1 वर नॉर्थ पोल असेल. सो ज्यावेळी ही रिंग क्लोजर टू दिस कॉईल 1 येईल, दोन्ही नॉर्थ पोल एकत्र येतील, अँड अगेन दिस रिंग, because of this north pole what happen, they are not attracting to each other, they are repel with each other. पुन्हा ती रिंग काय होईल, लांब जाईल. ओके, आणि ज्यावेळी ती लांब जायला लागेल, बिकॉज ऑफ द रिपेलिंग or repulsive force, what happen, whenever it is go away, at that time again this ring consists the south pole. लक्षात घ्या मी काय सांगतोय, त्यावेळी रिंग वर पुन्हा काय क्रिएट होईल, साऊथ पोल क्रिएट होईल. कॉईल 1 वर तर नॉर्थ पोलच आहे, पुन्हा कॉईल 1 आणि रिंग अट्रॅक्ट व्हायला लागतील. लक्षात आलं का, पुन्हा ज्यावेळी ते अट्रॅक्ट होतील, ज्यावेळी क्लोजर येतील, पुन्हा त्या रिंग वर नॉर्थ पोल क्रिएट होईल. कॉईल 1 वर तर नॉर्थ पोलच आहे, सो पुन्हा ती रिंग काय होईल, रिपेल होईल. ओके, जशी ती लांब जाईल पुन्हा ती काय होईल, इट इज क्लोजर टू दिस कॉईल 1. सो अशा पद्धतीनं त्याची मुवमेंट होईल बाळा. ओके, अँड दॅट्स वाय दिस एक्सपेरिमेंट इज कॉल्ड व्हॉट, जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट. ती रिंग बाळांनो कंटिन्युअसली काय करते, जम्प करते. म्हणजे एकदा अपवर्ड डायरेक्शन मध्ये जाते, पुन्हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येते, बिकॉज ऑफ द क्रिएशन ऑफ नॉर्थ पोल अँड साऊथ पोल, द फ्रंट पोर्शन ऑफ दिस रिंग. ओके, is it clear to all of you? Is it clear what happening here in jumping ring experiment? And that is the proof of the Lenz law. ओके, या जम्पिंग रिंगचा एक्सपेरिमेंटचा यूज करूनच काय करतो आपण बाळांनो, त्याचं प्रूफ दिलेलं आहे. लेन्झ लॉ इज ऍप्लिकेबल. ओके, इट इज क्लिअर व्हॉट हॅपन हियर इन दिस जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट. कंटिन्युअसली कॉईल 1 वर कुठला पोल असणार आहे, फॉर एक्झाम्पल नॉर्थ पोल. आपण असं कन्सिडर करूया की कंटिन्युअसली कॉईल 1 वर काय असेल, नॉर्थ पोल असेल, आणि ही रिंग हँग केली आहे. ओके, एका रॉडला हँग केली आहे,
ती ज्यावेळी आपण सोडणार खाली ती फ्री आहे. ओके, ती सोडली खाली की ती काय होईल, क्लोजर टू दिस कॉईल जाईल. आणि ज्यावेळी ती क्लोजर टू कॉईल असेल त्यावेळी त्या रिंगचा जो फ्रंट पोर्शन आहे म्हणजे टुवर्ड्स दिस कॉईल 1च्या समोरचा जो फ्रंट पोर्शन आहे तिथं नॉर्थ पोल क्रिएट होईल. सो दोन्ही ज्यावेळी क्लोज येतील त्यावेळी दोन्हीवर नॉर्थ पोल असेल. अँड बिकॉज ऑफ दिस नॉर्थ पोल दे आर रिपेलिंग विथ इच अदर. पुन्हा ती रिंग काय होईल, अवे जाईल. ओके, पुन्हा याच्यावर साऊथ पोल क्रिएट होईल. ज्यावेळी ती लांब जाईल त्यावेळी काय करतो हा, त्यामध्ये जो ईएमएफ इंड्यूस होतो तो एक्झॅक्टली अपोजिट होतो. म्हणजे इथं काय क्रिएट होतं, साऊथ पोल क्रिएट होतो. आणि पुन्हा दे आर अट्रॅक्टिंग टुवर्ड्स इच अदर. म्हणजे तो त्याला लांब पण जाऊ देत नाहीये आणि जवळ पण येऊ देत नाही. सो दॅट इज द लेन्स लॉ. मराठीत जर आपण म्हणलं तर ईएमएफ जो इंड्यूस होतो बाळांनो, तो ईएमएफ असा असतो की तो त्या कॉईलला लांब पण जाऊ देत नाहीये आणि जवळ पण येऊ देत नाही. ओके, अँड दॅट इज द लेन्स लॉ. अँड बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी वी आर डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ व्हॉट, इंड्यूस करंट. ओके, आणि या प्रॉपर्टीचा यूज करून आपण काय करतो बाळांनो, त्या इंड्यूस करंटची काय करतो, डायरेक्शन डिसाइड करतो. ओके, बुक मध्ये ही फिगर नाहीये पण तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी ही ड्रॉ करून दाखवलेली आहे. वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता.